मार्चचे. तर आज दिवाळीनिमित्त आम्ही चाललो आहे गावाला. तर मी चालली आहे नाशिकला आणि माझ्या सोबत आहेत आमची रिद्धू आहे छोटीशी, इकडे मागे माझी दीदी आहे आणि हे आहेत माझे जीजू. तर दीदी, जीजू आणि रिद्धू धुळ्याला जाणार आहेत कारण की जीजूंचं तिथे घर आहे आणि मी मध्ये उतरेल. सो आम्ही एक साधारण 10 वाजता वगैरे निघालो आहे, पण आज खूप जास्त ट्रॅफिक. आम्ही इन जनरल कायमच नाशिकला ट्रॅव्हल करतो, पण अराउंड 4 तासात आम्ही पोचतो, पण आज खूप जास्त वेळ दाखवत आहेत, मे बी बिकॉज ऑफ फेस्टिव्ह सीझन आणि ट्रॅफिक पण खूप होती चाकणपर्यंत. आत्ता थोडंसं सॉर्ट झालं आहे. तर जीजू, आपण आत्ता नक्की कुठपर्यंत आलो आहे? आता आपण राजगुरुनगरच्या पुढे आलो आहे आणि तेच चाकणच्या MIDC मध्ये भरपूर ट्रॅफिक होती. ॲक्च्युली दिवाळीमुळे मला वाटते ट्रॅफिक सगळीकडेच असणार आहे. तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही लोकांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट करायला पाहिजे आणि ती म्हणजे हे, तुम्ही सगळ्यांनी असं एक छान थर्मास घ्या, याच्यात फुल भरून चहा कॉफी तुम्हाला काय लागते ते घ्या आणि एक सिप घेत 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 तुमचा प्रवास पूर्ण करा, नाहीतर ही खूप कंटाळवाणी गोष्ट आहे. बरोबर आहे. तर मी येताना माझ्या मम्मीने चहा दिला होता आणि ते आम्हाला खूप जास्त युजफुल झालं, कारण ड्राईव्ह करताना आपण जास्त थांबू नाही शकत. सो तुम्ही पण घेऊ शकता तुम्ही जर लॉंग ट्रॅव्हलला जात असाल तर. आणि रोड्स वगैरे फारच छान आहेत, बट इवन वी ऑल थिंक की रोड्सपेक्षा आपण कशी कंपनी जातो आहे, किती एन्जॉय करत जातो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, सो तुम्ही रोज एन्जॉय करा लाईफला आणि हर एक मुमेंट जगा. ही आमची छोटी बघा किती मस्ती करते नुसती. आणि माझी बहीण आहे ती अर्बन प्लॅनर आहे, सो ती थोड्या टिप्स देत असते की कसं आपण रोड्स वगैरे सुधारणा केल्या पाहिजेत. मग अशी थोडंसं आम्हाला ट्रॅफिक लागलं, त्यामुळे आम्ही परत आता कंटिन्यू करतोय. तर दीदी, तू सांगणार होतीस की तुझ्या मते तुला काय वाटतं आहे? खूपच आम्ही सकाळपासून कंटाळलोय या ट्रॅफिकला, खूपच थकलोय. त्याच्यामुळे खूप मला असं वाटतंय की काहीतरी करायला पाहिजे आपल्या सरकारने. जास्त फंड्स आले पाहिजेत बायपास करायला. खूप प्रॉब्लेम आहे चाकणमध्ये. असं करते येस. त्याच्यामुळे बायपास रोड करा प्लीज, गव्हर्नमेंट प्लीज, हमारा सुनो. आणि रिद्धूची मस्त मज्जा सुरू आहे. आपापली नेल पेंट किती छान लावलंय तिने, पायांना मॅचिंग आणि इथे पण मॅचिंग. आणि तिचा आणि मम्माचा सेम नेल पेंट आहे, राईट? आणि दिवाळीसाठी आम्ही खूप सारा फराळ घेऊन चाललो आहे. मम्मीने छान छान फराळ केलाय घरीच. तर थोड्या वेळात आम्ही ते. तर मी मागे आली आहे आणि इथे दीदी ड्राईव्ह करते आता आणि जीजू थोडा रेस्ट करतायत आणि रिद्धू पण आता झोपती आहे. आणि मी पण माझी फुल सेटिंग केली आहे मागे, मस्त ब्लँकेट वगैरे. तर आता मी पण थोडा वेळ झोपेल आणि मग आपण थोड्या वेळाने बोलू. फ्रेश झालो मगाशी झोपेतून उठून आणि आता अराउंड 4:30 झाले आहेत, तरी पण आम्ही गाडीतच आहे. आणि रिद्धूला भूक लागली होती, 3:30. तर रिद्धू बनाना खाते इकडे. ॲक्च्युली आमच्याकडे नव्हते, पण आम्ही ती ऐकतच नव्हती. मग एका ठिकाणी मिळाले आम्हाला, मग तिच्या मम्मी घेऊन आली तिच्यासाठी. आणि मग आता थोडी रिद्धू शांत आहे आणि आम्ही पण एन्जॉय करतोय जरा गप्पा बप्पा, असं सगळं सुरू आहे. आता आम्ही नाशिक सिटी एंटर केली आहे आणि एक 5-10 मिनटात इथून मावशीचं घर आहे. आम्ही पोचलो आहे घरी. तर हे मावशीचं नवीन घर आहे, ते मेमध्ये शिफ्ट झालेत आणि मावशीला खूप जास्त आनंद होतो आहे आम्हाला बघून. ती खूप जास्त प्रेमळ आहे, खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे आम्हाला खूप आवडतं तिच्या घरी जायला. रिद्धू फर्स्ट टाईमच आली आहे, ती आधी आली नव्हती, पण दिले कारण की पूजेला पण आम्ही चालू होतो. दीदी त्यांना जमलं नव्हतं यायला आणि तिला खूप जास्त आवडलं इथे मावशीच्या घरी. मग आम्ही पोहे वगैरे खाल्ले, नाश्ता केला. छान लोकांनी घरं डेकोरेट केले आहेत, लाइटिंग्स वगैरे. फारच छान वाटतं इथे येऊन की ॲक्च्युली दिवाळी आहे असं वाटतंय. थोड्या वेळातच हे दोघं पण निघाले धुळ्याला जायला. आम्ही त्यांना दिवाळी करत होतो. इथे आहे माझा भाऊ
मावशी काका आम्ही सगळे त्यांना सोडवायला गेलो होतो. हो भेटू ना. इथून त्यांना एक 4 तास वगैरे लागतील घरी पोचायला आणि मला फारच वाईट वाटत होतं कारण की रिद्धू चालली आहे. दिवसभराची असं सवय झाली आणि मन नव्हतं करत तिला सोडायचं, पण काय करणार, जावं तर लागणारच होतं. बाय बाय म्हटली मला करत होते. तिला असं वाटत होतं की ऋतू काय येत नाही. मला फोन करशील, मला विचारलं पण अगं ऋतू राहून गेली, पण आता तिला कसं सांगणार की मी इथेच राहणार आहे. मला ती खूप जास्त आवडते आणि खूप छोटे मुलं छानच असतात. आता ते निघाले आहेत आणि इथे माझा भाऊ आहे. तर आता थोडंसं लाईट कमी आहे आणि आता तुम्हाला दिवाळी विश करतोय. त्याला पण ऍक्च्युली माहिती नव्हतं की मी येणार आहे. इथे त्यांचं माहिती होतं, त्यामुळे त्यालाही छान वाटलं अचानक बघून. छान वाटलं, पण तुम्ही थोडे आपण निवांत आले असते तर अजून जरा बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, भाऊबीज अजून बाकी आहे आपली, तर आपल्या ते सेलिब्रेट करायचंय आणि तुम्ही आले आम्हाला छान वाटलं. अशा प्रकारे तुमचं बहीण भावांचं पर्यंत जाऊ द्या. बरोबर, थँक्यू. ओके, मी मामाच्या घरी आली आता. वेलकम होम. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तर मी मगाशीच आली आहे, पण ह्या दोघी बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याच घरात आज मी त्यांचं स्वागत केलं आहे. धन्यवाद मॅडम. चकली, पहिले चकली. ओके, ही ह्याच्यात चकली आहे बघ, तुला आवडते का? आवड नाही घातल्या जाते म्हणजे चकली बघून, आणि पुण्याची चकली आणि लाडू आय लाईक इट. थँक्स टू सुनीता ताई. मस्तच. तो लाडू बघूनच असं वाटतं तोडल्या अगदी ती क्रंच येतोय. सुंदरच झाल्या चकल्या. खुसखुशीत चकली आहे. हो, खमंगपणे. तोडून दाखवतेस का एक त्यांना? येस. आवडली तुला? बेस्ट. आणि हे जे लाडू आहेत ना, हे पाकातले आहेत. ओके. हा, शांत बसा ना. व्हिडिओ बनवते कुठे? छान आहे. खाऊ तर दे. हा, खाऊन बघ. सुंदर. तू असं ब्रेक जरी करशील ना तरी पण ते असं सुटणार नाही. मामी खाऊन बघणार का लाडू? म्हणजे खाऊन झाला. खूपच छान आहे. अगदी सुंदर आहे. दिवाळी घरात आल्यासारखं आता वाटतं. ऋतू आले आले दिवाळी घरात आली. आणि श्रावणीचा फेवरेट म्हणजे पोह्यांचा चिवडा आणला आहे. वाव. थोडं पॅकेजिंग इग्नोर करा कारण की आम्ही खूप घाईघाईत केलंय. आणि हा पोह्यांचा चिवडा आहे होममेड, जो की खूप आवडतो श्रावणीला. आणि जे श्रावणीने सांगितलं होतं जे आहे अनारसाचं, हा माझा भाऊ आहे आणि ह्याने बघा काय प्रकार केलाय. मुलांची डोकं म्हणजे असेच असतात, काहीतरी अतरंगी. आणि त्याला ही चकली खूप आवडली आहे. श्रावणी, त्याला देतेस का लाडू? सुंदर. लाडू ट्राय करशील का? वाव, अप्रतिम लाडू आहे. मस्त एकदम. जरा खाऊन बघ मग. आणि इथे आहे आमचा देवारा. ब्लॉग मध्ये एकदम सुंदर देव आहे. मगाशी आमचं जेवण झालं आणि आत्ता रात्रीचे 12-12:15 झालेत आणि आत्ता माझी बहीण मला मस्त हेड मसाज करून देते आहे. दॅट इज सो रिलॅक्सिंग अँड आय एम व्हेरी लकी टू हॅव दिस. सो मला खूप छान वाटतं आहे. खूप दिवसांनी मला असा मसाज मिळतो आहे हेक्टिक लाईफमधून, रोज कॉर्पोरेट जर्नी. सो हे काहीतरी दिवाळीचा आज माझा दुसरा दिवस असा प्रकारे खूप छान गेलेला आहे. सो गुड नाईट. भेटूया आपण उद्या डे 3साठी. बाय.